हे घे, जेवून घे. सगळे जेवले? हो, सगळे जेवलेत. तू सुद्धा जेवून घे. नको, आज कोणी आनंदाने जेवले नसणार. मोठी बाई आणि बयाजींनी सांगितलं असेल म्हणून 2 घास घशाखाली उतरवले असतील सगळ्यांनी. किती ओळखतोस रे सगळ्यांना? हो ना. पण ह्या सगळ्याचा काय फायदा? कोणाचंही मन राखू शकत नाही. हवं तसं आणि वाटेल ते बोलले मी सगळ्यांना. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं. मी माझ्या हक्काचा हिस्सा मागितला, पण त्यासाठी मी घरातल्या कुणाला नियम मोडायला सांगत नाही. हे फक्त माझ्यापुरती असावेत एवढीच अपेक्षा आहे. आणि बयोआजीचं हे असं रूप मी आधी कधीच बघितलं नव्हतं. प्रत्येकाला प्रत्येकाच्या चाव्या देऊन टाकल्या तिने. तिची चूल एक न राहिल्यासारखं वाटतंय मला. सिड, तू ये इथे बस. ये. सिड, शांत होतो. सगळं काही नीट होईल. घे, जेवून घे तू. सिड, आता तू स्वतःवरचा राग अन्नावर काढणार आहेस का? म्हणजे पुन्हा तू अन्नाचा पण अपमान करणार. तू जेवली नसशील. आता खऱ्या अर्थानं पोट भरलं माझं. ए, पण असं नाही. तुला सुद्धा जेवावंच लागेल. हे घे. से, तू अप्पांना चावी ठेवून घ्या असं काही सांगितलं नाहीयेस ना? नाही. बघ, इथेच तू तुझा निर्णय तुझ्या माणसांपर्यंत पोहोचवलास. इतक्यात अप्पांनी आणि मोठ्या बाईंनी चावी परत सुद्धा केली असेल. आणि घरातल्या आणखी कोणीतरी चावी परत करण्याचा विचार केला असेल. बयोआजींचा खूप विश्वास आहे या कुटुंबावर, आणि तो खोटा नाही ठरणार. ही जमिनीची कागदपत्र, ही हिशोबाची वही. अहो, हे तुमचं पाकिट. हे माझे दागिने आणि हे काही पैसे. आपल्या खोलीत एवढंच आहे आता. हो, बाकी सगळं आधीच तात्या बयोबाईंकडे दिलंय. चला. तात्या, बय. तात्या, बय. काय रे अप्पा? अगं, आपल्या तिजोरीमध्ये एवढीच संपत्ती नाहीये. ही शेतीच्या कागदपत्रांची फाईल, हिशोबाची वही, हे माझं पाकिट आणि हे घड्या. आणि माझ्याकडे होते ते दागिने, तुम्ही दिलेली चावी आणि काही पैसे. अप्पा, सुमित्रा. बय, काही बोलू नकोस. हे सगळं तुमच्याकडे ठेवा. कॉलेजला जाणाऱ्या मुलाकडे कसं खर्चाला पैसे देतात ना, तसे रोजचे 100 रुपये फक्त देत जा. पण अप्पा, अरे आता तू मोठा झाला आहेस. तुला तुझा संसार आहे, तुझे व्यवहार आहेत, तुला मुलगा आहे, सून आहे. यात सगळ्यात महत्वाचं आहे की मी तुमचा मुलगा आहे आणि हा व्यवहार असाच चालू ठेवायचा आहे तात्या मला. अहो, हे आप्पा आणि सुमित्रा काही ऐकणार नाही. आपण शेर आहोत तर हे 1.25 शेर आहेत. पण मी काही ऐकणार नाहीये. अप्पा, हे सगळं परत घेऊन जा. पण तात्या,
हे बघ, आता या काठीने मारी ना तुला. मला सांग, हे सगळं करण्याआधी तू सिद्धूशी सुनबाईशी बोलला होतास? त्या मला त्याची गरज नाही वाटत आहे. होय तात्या, आदितीबद्दल मला खात्री आहे. आम्ही घेऊ तो निर्णय तिला मान्यच असणार. आणि सिद्धू? याबाबत त्याला काही विचारावं हा हक्क त्यांनी केव्हाच गमावलाय. बयो, किती गरम होतंय. हा फॅन कोणी बंद केला? अगं नानी, काय केलंस तू? अरे देवा, आता काय केलं मी? मी परत काही विसरले का? अगं नानी, तू माझ्या पत्त्यांचा बंगला पाडलास. ते जाऊ दे रे, पण मी खरंच काहीतरी विसरले. काय विसरले? काय विसरते? ए दुमण्या, तुला आठवतंय का रे मी काय विसरते ते? नाही. हा, बयोबाईंनी दिलेली चावी. अरे ती परत नेऊन द्यायची त्यांना. ए अरे दुमण्या, काय एवढा गरमीत बसलाय तू? थांब, मी फॅन ऑन करते. आजकाल कसं आहे, आपली मुलं काम करतात, सुना काम करतात, आपण बसून बसून असतो. त्यामुळे आपल्याला चालण्याचा व्यायाम करणं गरजेचं आहे. असं आहे. नाही नाही, अजून चालावं लागेल. थांबायचं नाही अजिबात. अहो, तुमचे व्यायामाचे नियम माझ्यावर लादू नका हो. तुला माझं ऐकावंच लागेल. हा? कुटुंबाच्या भल्यासाठी तू नाही का मुलांना चाव्या दिल्यात? मग तुझ्या भल्यासाठी जे काय आहे ते मला करू दे ना. नाही नाही, तुम्ही एकदा इथे या. हा, आमच्या गुळपोळीमध्ये तुम्ही आलात ना, तर तुम्ही एकदा घर बघून घ्या ना. काय व्याही, अहो कोण येते गुळपोळीत? नाही, काय नाही, मला मुंबईच्या घरी म्हणायचं होतं. अहो, तुम्ही तर आताच तर गोळपोळी म्हणालात ना. हो का? गुळपोळी म्हणालो का? नाही, सॉरी, ते गडबडीत तसं बोललो असेल मी. पण मला ऍक्च्युली मुंबई म्हणायचं होतं. काय ना की आता महालक्ष्मीचा आणि माझा डिवोर्स झालाय, तर महालक्ष्मीचं जे मुंबईमधलं घर आहे ना, ते विकून टाकू म्हणतो. का? हा, नाही म्हणजे घेऊन तरी काय करणार आहे ना. नाशी ती राघव सोबत राहते ना. आणि मग सॉरी, एक्सक्यूज मी आलो जरा महत्वाचं आहे, मी येतो. हा हा, व्याही एक आपल्या सतत कामात असतात. हो ना. हो, ते जाऊ द्या ना. मी काय सांगते ते ऐका ना. आपण जशी चावी आणून दिली ना, तसे एक एक करून सर्वजण चावी आणून देतील बघा. भयो, इतक्यात उगाच खुश होऊ नकोस. हे बघ, आप्पा तर त्या दिवशी किल्ली घ्यायला तयार नव्हता. इतर कोणी किल्ली आणून देऊ देत, मग मी मनापासून तुझ्या आनंदात सहभागी होईल. तुम्हाला ना छोट्या छोट्या आनंदात समाधान मानताच येत नाही बघा. हा विषय थोडक्यात समाधान मानण्याचा नाहीये. एक नासकं फळ देखील टोपलीतली सगळी फळं खराब करू शकतं, हे लक्षात ठेव. पुरे झाली शतपावली. हा, आता मी दमले. बाय. चला मग काय, चला. हो, चला. सॉरी. नाही, ते ठीक आहे, पण तुम्ही कुठे चाललात एवढ्या घाईत? मी कुठे जाते? अहो, तुम्ही आता घाईत कुठेतरी जात होता ना? कुठे जात होते मी? अरे हो, हे काय? अगं, ही चावी आहे ना, बयोबाईंना द्यायला जात होते. हो, खरंच? नानी काकी, तुम्ही चावी घेऊन जाताय हे बघूनच खूप छान वाटतंय. अगं, या चावीचा काय मोह धरायचा? सगळ्या गरजा भागवल्या जात आहेत.
सगळे लाड पुरवले जात आहेत, आम्ही तृप्त आहोत. अगं इतके वर्ष बयोबाईंच्या होला हो म्हणत आलो आणि आता अचानक ह्या तिजोरीच्या चाव्या हातात आल्या ना, तर याचं दडपणच जास्त आलंय बघ. अदिती, दोघा चौघांचा संसार काय असतो ते मला ठाऊकच नाही. संसार आणि हिशोब जे काय ते 22 माणसांचाच करायला शिकले मी. अगं अशी काय बघतेस? हा, ते मी आज न विसरता इतकं सगळं बोलले म्हणून की काय? नानी काकी, अहो तुम्हाला इतकं सगळं न विसरता भरभरून बोलताना पहिल्यांदाच बघतेय मी. काळजाच्या जवळचे विषय कसे विसरेन मी? बरं जा आता, चावी देऊन या, नाहीतर विसराल परत. रेवा बरोबर बोलत होती. मी माझ्या घरच्यांना अजून नीट ओळखू शकलो नाही. नाही सिद्धार्थ, अरे उलट तूच तुझ्या कुटुंबातल्या लोकांना अचूक ओळखलंयस. या घरातल्या चाव्या या घरातल्या मोठ्या व्यक्तीकडे हव्यात, म्हणजे मोठ्या कुटुंबामध्ये एकोपा असतो वगैरे वगैरे वगैरे. हे असं काही नसतं रे. तुला माहितीये, ज्याने त्याने आपली जबाबदारी उचलली ना की माणूस इंडिपेंडंट होतो. सर, हा, आता बघ ना, जस्ट एक्झाम्पल, फॉरेन मध्ये 18 वर्षानंतर मुलं आपल्या आई वडिलांबरोबर नाही राहत, वेगळे राहतात, स्वावलंबी बनतात. आणि मला वाटतं त्यात काही गैर नाहीये. हा, आणि आता भयो आणि तात्यांचं वय सुद्धा खूप झालंय रे. इतक्या 20-22 लोकांची जबाबदारी त्यांच्यावर आहे, भार त्यांच्यावर आहे. हे बरं दिसतं का रे? उलट तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांची सेवा करायला पाहिजे, त्यांना असं जपलं पाहिजे. हो सर, पण मी हे सगळ्यांना कसं समजवू? सो सिंपल, सोपं आहे. म्हणजे जसं मी तुला समजवलं ना तसं असंच पटवून दे त्यांना. चावीची चांगली बाजू सांग त्यांना. सर सांगतायत तेही बरोबर आहे. चाव्या परत न दिल्याने ताते आणि बयोजी आमच्यापासून दूर थोडीच जाणार आहे. मला बाकीच्यांशी बोलायला हवं. तात्या, भैयाजी, नानी काकीने चावी दिली का? त्या चावी घेऊन निघाल्या होत्या. अगं 2 चाव्या आल्या सुद्धा. त्या बघ. काय तात्यासाहेब देशमुख, यावर आपलं काय म्हणणं आहे? मानलं हो तुला, म्हणजे नानालाही आपलं बंधन वाटत नाहीये. नानी, अगं तुला कोणी सांगितलं होता आगाऊपणा करायला? अगं चावी द्यायच्या अगोदर तू मला का नाही विचारलं? कोणती चावी? ते विसरलीस? अगं बयूने दिलेली तिजोरीची चावी. अय्या हो, ही चावी होय. अहो काय झालं, मी ना बयोबाईंनी ती चावी आपल्याला दिली आहे हेच विसरून गेले आणि सवयीप्रमाणे नेऊन दिली त्यांना. आणि मी काय म्हणते, काय करायची आपल्याला ती चावी? राहू देत ना बयोबाईंकडे. तू नको शिकू मला. मला माझं डोकं वापरता येतं. मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकतो. काय ग, काय फरक पडला असता? ती चावी अक्षय तृतीयेपर्यंत राहिली असते आपल्याकडं, तर तिजोरीवर दरोडा पडणार होता का आग लागणार होती त्या पैशांना? हो काय बोलताय, जरा बरं बोला ना. बरं बोला? हा, काय बरं बोला? अरे काय चुकीचं बोललो मी? तर जा चावी आण मागून. अहो ऐका ना, आता कशी मागून आणू मी चावी? जशी दिली ना तशी चाल. चल जा. जो तो मलाच म्हणतो बरं बोला बरं बोला, पण हा नाना आहे ना सांगकाम्या नाहीये, हे दाखवून देणार मी. लहानपणी नाना आणि आप्पा एकमेकांशी इतके भांडायचे ना, अगदी एकमेकांच्या मानगुटीवर बसायचे. मग मी मध्ये पडले, एकाला धपाटा घातला की दुसरा शांत. मग दोघांनाही दम देऊन एकमेकांपासून लांब करायचे. बघते काय,
दोघं थोड्या वेळाने एकमेकांच्या गळ्यात गळे घालून असे काही थाटात फिरायचे की जसं काही झालंच नाही. सांगू का बयो आजींना की सेठच्या मनात काय चालू आहे? नाही, नको. पुन्हा सेठ भडकेल. त्याला कळलं तर पुन्हा गैरसमज करून घेईल तो. आदिती, आप्पा कधीच शब्दाबाहेर नसायचा. नाना नाना एक नंबरचा भित्रा. काही झालं ना तरी नानाची घाबरगुंडी उडायची. मग घाबरून काही बरायचा. शेवटी न राहून यांना किंवा आप्पालाच विचारायचा. हो, आणि आता मी काय करू असं विचारायला तो. हो, पण आजपर्यंत यांच्या आणि आप्पाच्या शब्दाबाहेर गेला नाही. हा भयो, फक्त मुलांचं कौतुक करू नका. हा, मुलं नीट राहिली याचं कारण त्यांना त्यांची जोडीदारांनी देखील तितकीच गुणी मिळाली आहे. कुठल्या तोंडाने यांच्याकडे मी चावी मागू? चावी परत केली समजल्यावर इतके खुश झालेत. त्यांचा मुलगा चावी परत मागतोय हे समजल्यावर काय होईल तात्या आणि बयोचं? बयोजी, एका दिवसात 2 चाव्या परत आल्या. आता आजच्या दिवसातच उरलेल्या 2 सुद्धा परत येतील. हो, येतील सुद्धा. तुम्हाला खरंच वाटलं नव्हतं एका दिवसात 2 चाव्या परत येतील म्हणून. पण अगं, पोरांना पण रुखरुख वाटत असेल ना. या चाव्यांचं ओझं वाटत असेल त्यांना. असं असतं तर त्यांनी चाव्या घ्यायलाच नको होत्या. तेव्हा तू दिल्यानंतर त्या परत करायला पाहिजे होता. तेव्हाच तर कुणी मागितल्या असत्या चाव्या तर गोष्ट निराळी होती. पण तू स्वतःहून द्यायला नको होत्या. अहो, कोणाच्या मनात असतं तरी काय वाटतं तुम्हाला? कोणी स्वतःहून चावी मागितली असती का? अहो, त्यामुळे आपल्याला कळेल की नेमकं मुलांच्या मनात काय येते. हो, आणि तात्या, कोणालाच या चाव्यांचा मोह नाहीये. बयो आजींनी स्वतःहून दिल्या म्हणून त्यांनी घेतल्या. त्यांचं सुद्धा मन खातच असणार ना. देतील सगळे चाव्या आणून. फक्त काही जण लवकर देतील, काही जण उशिरा देतील. अगं, हेच तर सांगते मी त्यांना. पण काय, मी चावे दिला म्हणून चूक केली याच्यावर साडून बसलेत ते. भयो, अगं सगळ्यांनी चाव्या दिल्या तर आनंदच आहे ना. पण चावी हातात पडली म्हणल्यानंतर कोणाला मोह नको व्हायला. काही कोणी मोहात पडत नाही. हो बघा, 2 चाव्या परत आल्यात ना. आता 2 चाव्या पण लवकरच येतील. बयोबाई किती खुश आहेत. मी त्यांना चावी दिली तेव्हा सुद्धा किती खुश होत्या. तर कोणत्या तोंडाने त्यांच्याकडून चाव्या परत मागू? अक्षय तृतीयेच्या दिवशी गोडधोड करून घालेल सगळ्यांना. हा, आणि ते पण माझ्या हातचं बर का. हो, पण मला मनसोक्त गोड खाऊ देणार आहात का? पथ्य तर तुम्हाला पाळावंच लागते. काय काय ग नानी? हा, अगं तिथे दारातच काय उभी आहे? ये ना आत ये. हा, काय ग? हे काम होतं का? हा, हो, म्हणजे चुकून आले मी इकडे. किचन मध्ये जायचं होतं मला. किचन मध्ये? नानी काकी, ही खोली आणि किचन 2 वेगवेगळ्या टोकांना आहे. हो का? काय नानी, अगं इतके वर्ष झाले संसार करतीये, आता घरातल्या खोल्या पण विसरायला लागलीस? हो ना, विसरले मी. आले म्हणजे जाते किचन मध्ये. नानी पण ना, काय काय गोंधळ करावी सांगताच येत नाही.